तर मी ना माझ्या आवडते तिळचे लाडू बनवले, मम्मीचे आवडते मुरमुऱ्याचे लाडू बनवले. लगेच माझ्या भावाचं म्हणणं, की माझं आवडतं काय बनवणार? मग त्याला लगेच शेंगदाण्याचे लाडू बनवले. तर तीच रेसिपी शेअर करणार आहे. काही लागत नाही एवढं जास्त. पण कमी वेळात बनतात आणि खूप टेस्टी पण बनतात. आणि आमच्या घरात सगळ्यांना वेगवेगळी आवड असल्यामुळे मला सगळे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागले. पदार्थ म्हणजेच वेगवेगळे लाडू. तर मी आज तुमच्यासोबत शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे. जितके तुम्हाला लाडू बनवायचे त्याप्रमाणे शेंगदाणे घ्यायचे. मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. मापासाठी एकच वाटी ठेवायची व ते ना कढई गरम झाली ना, त्यात टाकून द्यायचे 1 वाटी शेंगदाणे व त्याला छान असे भाजायचे. 1-2 मिनिटात ते भाजून होतात. ते भाजून झाले ना, त्याला एका प्लेटमध्ये काढायचे व ते गार झाले ना, त्याच्यानंतर त्याचे साल काढायचे. कारण गरम-गरम मी काढण्यात गेले. मला खूप जबरदस्त चटका लागला आहे. तुम्ही तसे करू नका. गार झाल्यानंतर साल काढा. साल काढून झाले तर त्याच्यानंतर एक शेंगदाण्याचे ना 2 फोडी करायची. म्हणजे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. त्याप्रमाणे ना असे व्हिडिओमध्ये जसे दाखवते ना, त्याप्रमाणेच फोडी करायचे. 1 शेंगदाण्याचे 2. तर मी सगळे फोडी करून ठेवले होते. बघू शकता. तुम्ही याचं आहे ना थोडंसं मिक्सरमध्ये पावडरसुद्धा करू शकता. पावडर म्हणजे जसं पावडर पण नाही, थोडंसं दरदरं. त्याच्यानंतर मी त्याच कढईमध्ये ना 1 चम्मच तूप असेल तर तूप टाका, तेल असेल तर तेल टाका. तेल, तूप टाकायचं. त्याच्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले, त्याच्यासाठी अर्धा वाटी गूळ घेतला आहे. जर 2 वाटी शेंगदाणे असतील ना, तर 1 वाटी गूळ टाकायचा. हा ना चिक्कीचा गूळ होता. तुम्हाला साधा गूळ टाकायचा असेल तरी चालेल. त्याच्यात आहे ना 1 चम्मच पाणी टाकलंय व त्याला छान असं शिजू दिलं. विरघळू दिलं. त्याच्यानंतर त्याला शिजू द्यायचं. शिजून कसं चेक करायचं आपण बघू शकतो. एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं व त्याच्यात ना थोडं गूळ टाकायचा आणि हातात चेक करून बघायचं. जशी गोटी तयार झाली, गोळा तयार झाला तर समजून घ्यायचं की गूळ हा रेडी आहे. त्याच्यानंतर गूळ रेडी झाला होता. त्याच्यानंतर मी त्यात शेंगदाणे टाकणार आहे. ते सगळं मिक्स करणार आहे. चिक्कीचा गूळ हा कमी लागतो आणि जो साधा गूळ असतो तो थोडा जास्त लागतो. त्याच्यानंतर ते पटापट मिक्स करून झालं ना, तर एका प्लेटला, एका ताटाला आहे ना, जास्त तर तेल आणि तूप दोघं पण लावायचे आणि मिक्स करून म्हणजे ताटाला जास्त लावायचं जेणेकरून आपण त्याच्यात हे ओततो ना, तर ते चिटकत नाही. तर मी ताटाला तेल, तूप लावलं होतं व ते सगळं काढणार याच्यात शेंगदाण्याचं. सगळं काढून झालं त्याच्यानंतर मी हातांना पाणी लावते आणि पटापट बांधून घेते. कारण हे गरम-गरम बांधले जातात. गार झाल्यानं खूप टाईट होऊन जातात ते. चटका लागतो पण मग बांधावे लागतात आपल्याला फास्टली. पटापट बांधून घ्यायचे गरम-गरमच. हाताने थोडं जास्त प्रेस करायचं तेव्हा हा बांधला जातो. तर बघू शकता मी सगळे लाडू हे बांधून घेतलेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली?